नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अंजली म्हणते की थांबा मी देवासमोर काहीतरी गोड ठेवते आणि तुम्हालाही आणून देते. तेव्हा ती निघून गेल्यानंतर तो डोक्याला हात मारतो आणि म्हणतो की माझी बावळट बायकोला कोण सांगणार की मला गोड खायला नको आहे, तर माझ्या आयुष्यात मला गोड मुली हव्या आहेत आणि किती काही झालं तरीही त्या गोड मुलींशिवाय मला काही करमत नाही. पण जाऊ दे, आता मला कोण असिस्टंट येणार आहे ना ते मला बघायचं आहे आणि आता कामही चांगलं होईल. समजा आयुष्यात एक मस्त कामाच्या ठिकाणी गोड असिस्टंट आली तर सगळं काही काम अगदी व्यवस्थित होऊन जाणार. तसंही आपल्याला बाई आणि बाटली या दोन्हीशिवाय काही करमत नसतं. त्यामुळे या गोष्टी जर आयुष्यात आल्या ना तर मग काय सगळं काही अगदी बेस्टच होऊन जाईल असा विचार आता तो करत असतो. त्याचबरोबर आता कपाटात त्याच्या जे काही त्याची केस असते त्यामध्ये तो एका साईडला त्याने छोटीशी बाटली लपवून ठेवलेली असते आणि तो म्हणतो की नाही, आपला सवय काही सुटली नाही पाहिजे. आपली बाटली तर आपल्याला लागतेच, नाहीतर या भोळसट लोकांमध्ये मी अगदी वेडा होऊन जाईल. आपला जो ओरिजिनल पॅटर्न आहे तो तसाच राहिला पाहिजे ना. असं म्हणून आता लगेचच तो तिथे बॅग काढतो आणि बॅगमधली जी बाटली आहे ती घेतो आणि तोंडाला लावतो आणि मस्त मजा आली असं स्वतःलाच तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसरीकडे आकाश आलेला असतो आणि तो म्हणतो की चला चला सगळेजण इकडे या. तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट थांबा डॅड, इतके उत्सुक होऊ नका, मी काहीतरी आणलं आहे सगळ्यांसाठी, मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आणलेला आहे. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की अरे वा ब्रेकफास्ट, चला चला मग तिकडे डायनिंग टेबलवर चला. तो म्हणतो की नाही, काहीच गरज नाही आहे, तुम्ही सगळेजण इथेच बसा, मी तुम्हा सगळ्यांना इथेच सर्व करतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की काय रे बाबा इतकं काय आणलं आहेस. तेव्हा तो म्हणतो की मॉम, अगं माझा एक फ्रेंड आहे, त्याने न्यू व्हेंचर सुरू केलं आहे हेल्दी पॅनकेक्सचं. त्यामुळे मग त्याने मला सांगितलं आहे एकदा तुझ्या फॅमिलीसाठी ऑर्डर कर. मग मी आज ते ऑर्डर केले आणि म्हटलं बघूया कसे आहेत सगळ्यांना टेस्ट करायला. त्याचबरोबर मामा म्हणतो की वा खरंच उत्तम, म्हणजे तू काय आणलंस ते पॅनिक केक्स ते मला दाखव. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, अहो ते पॅनिक केक्स नाही आहे काही, पॅनकेक्स म्हणतात त्याला, तुम्हाला काय कळणार आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की डॅड आता तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला देतो खायला. त्याच वेळेला मग आता तो प्लेट्स घेऊन येतो आणि मामा ते सगळे पार्सल्स असतो ते काढतो आणि आकाशने बाजूला चॉकलेट सिरप पण ठेवलेलं असतं. आता ते पॅकिंगचे पॅनकेक्स लगेचच तो काढायला लागतो आणि प्लेटमध्ये सर्व करतो. अंजली म्हणते की वा वा आकाश, एक काम कर, मला ना तू एका प्लेटमध्ये दे, मी यांना रूममध्ये जाऊन देते. त्यावेळेला मग तो देतो आणि अंजली थँक्यू असं म्हणून घेऊन जाते. मामा म्हणतो की चला आता सगळेजण बसायचं आहे, आई तू पण खा काय का ते हे पॅनकेक्स असं म्हणून तो अगदी बरोबर उच्चार करतो. त्याचबरोबर आता मामा आकाश त्याला स्वतः प्लेट सजवून देतो. तेव्हा मामा म्हणतो की भाऊजी या ना इकडे या, चला हे खाऊन घ्या, तुम्ही पण नाश्ता करून घ्या. त्यावेळेला मग असं म्हटल्यावर वल्लरी त्याच्या हातून ती डिश खेचून घेते आणि म्हणते की काय मोठे, काहीच गरज नाही आहे कोणालाही इतकं महत्त्व देण्याची, ते त्यांचं बसलेत ना, त्यांना त्यांचं कळत नाही का नाश्ता घेऊन करायचा, उगीचंच आपलं महत्त्व देण्याचं भाऊजी भाऊजी करत, काहीच गरज नाही आहे असं ती ओरडते आणि त्याच्या हातून प्लेटच खेचून घेते. ईश्वरीला ते जाम वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय मामी, म्हणजे तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती, म्हणजे मामा इतकं आनंदाने देत होते ना बाबांना ते खायला, मग हे चुकीचं आहे ना, तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्याकडून ती प्लेट खेचून घ्यायला नको हवी होती. म्हणजे एखाद्याशी आपण चांगलं वागू शकत नाही तर ठीक आहे, परंतु एखाद्याला असं वाईट पण बोलायचं नसतं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की तू गप्पा बस ग, तुला फार पुळका आहे ना तर तू कर, जास्त पुढे पुढे करण्याची गरज नाही आहे यांना, समजलं ना. त्याचबरोबर मग ते म्हणतात की ईश्वरी बेटा अगं शांत हो प्लीज, माझ्यासाठी तू वाद घालू नकोस. मग ती म्हणते की बाबा थांबा मी तुम्हाला आणून देते. तेव्हा बाबा म्हणतात की नको बाळा, माझा उपवास आहे त्यामुळे मला नको. त्याच वेळेला अंजली म्हणते की बघितलंस ईश्वरी, अगं ज्यांच्यासाठी भांडतेस त्यांना आधी विचार तरी की त्यांना ते हवं आहे की नको आहे, उगीचंच वाद घालतेस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो ईश्वरी, आणि आता एक गोष्ट नक्की, तू ना असं सारखं सारखं मला सुनावणं सोडून दे बरं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की पण मामी मला एकच गोष्ट कळते की आपल्या घरात असं कोणालाही आपण तोडून बोलू शकत नाही, मग तुम्ही तरी ते कशाला करताय, का असं तोडून बोललात तुम्ही बाबांना, ते आपल्या घरात शोभत नाही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अच्छा आता तू मला शिकवणार का की मी कसं वागायचं कोणाशी आणि कसं नाही ते. त्याचबरोबर ईश्वरीचा चेहरा आता पडतो. मग वल्लरी मस्तपैकी ते पॅनकेक्स एन्जॉय करत असते. मामालाही त्याचा रागच आलेला असतो. त्यावेळेला मामा आता ईश्वरीजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो की ईश्वरी जाऊ दे बेटा,
तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे ते, तिच्याबद्दल किती काही बोलावं ना तरी ते कमीच आहे, त्यामुळे सगळं काही जाऊ दे असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता मामा म्हणतो की ईश्वरी ये तू नाश्ता करून घे. तेव्हा ती म्हणते की नको मामा मी खात नाही आहे, मी येतेच, मला भूक नाही आहे. ती निघून जाते. तिचा बिचारीचा चेहरा पडलेला असतो. त्याच वेळेला मग मामालाही याचं खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी निघून गेल्यामुळे मामाही ते काही खात नाही, पण आम्ही मात्र ते मस्तपैकी गटवत असते, एन्जॉय करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बाबांना नाश्ता दिल्याशिवाय ईश्वरीचा जीव काही राहत नसतो. त्यामुळे ती बाबा रूममध्ये जप करत असताना त्यांच्या रूममध्ये येते आणि म्हणते की बाबा इकडे या, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवलाय, इथे वरती बसा. तेव्हा बाबा म्हणतात की अगं बाळा ह्याची काय गरज होती. तेव्हा ती म्हणते की नाही बाबा हो तुमचा उपवास आहे ना, मग तुमच्यासाठी खिचडी बनवली. त्यावेळेला बाबा म्हणतात की अगं बाळा नको उगीचंच कशाला माझ्यासाठी वेगळं. ती म्हणते की नाही बाबा तुम्ही खाऊन घेतल्याशिवाय मी काही खाणार नाही आहे, त्यामुळे खाऊन घ्या. तेव्हा मग बाबा चहाचा घोट घेतात आणि वा सुंदर मस्त झाला आहे गं चहा असं तिचं कौतुक करतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाबा मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, खाली मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल सॉरी. तेव्हा बाबा म्हणतात की अगं बाळा तू कशाला सॉरी बोलतेस, त्याच्यात तुझी काय चूक आहे, काहीच हरकत नाही. प्रत्येकाची वागण्याची सवय पद्धत वेगळी असते, त्यामुळे तू उगीचंच काहीही सॉरी वगैरे बोलू नको. त्यानंतर ईश्वरी आता म्हणत असते की बाबा हे सगळं जे काही चालू आहे ना ते खूप विचित्र आहे, पण या सगळ्या परिस्थितीतून निघायला नक्की वेळ मिळेल. बाबा म्हणतात की हे बघ इशू बेटा आता तरी तुला समजून येत असेल ना की या घरातल्या कोणालाही मी नको आहे. म्हणजे मी जेव्हापासून आलो आहे ना तेव्हा या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उगीचंच ना आपण या विषयाला ताणायला नको, आपण हे सगळं इथेच थांबवलं पाहिजे आणि उगीचंच कशाला ना हे सगळं, त्यामुळे जाऊ दे. तेव्हा लगेचच ती म्हणायला लागते की बाबा नाही हा अजिबात नाही, पण तुम्ही मला एका गोष्टीबद्दल नक्की मदत करू शकता. तुमच्यावर हा जो काही आरोप लागलेला आहे ना तो पुसण्यासाठी मला काही गरज आहे विचारण्याची. त्यामुळे मला असं वाटतंय ना की बाबा तुम्ही ना एक गोष्ट करायला हवी, ते म्हणजे की तुम्ही नेमकं त्या दिवशी इंदोरच्या त्या हॉटेलमध्ये काय घडलं होतं, नक्की काय घडलं होतं सगळा प्रकार मला इन डिटेल सांगा, म्हणजे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मला काहीतरी सोपं जाईल. त्यामुळे प्लीज जरा तुम्ही सांगाल ना तर बरं होईल बाबा असं ती म्हणायला लागते. त्याचबरोबर इथे आता हे सगळं होत असताना सुप्रियाचं त्यांना तो दिवस आठवतो. त्या दिवशी काय झालं होतं, बाबा म्हणतात की इंदोरच्या त्या ऑफिसमध्ये म्हणजेच माझी एक बिझनेस मीटिंग होती मला आठवतं असं ते म्हणत असतात. त्याच वेळेला मग त्यांना तो प्रसंग आठवतो की तिथे सुप्रिया येते अपॉइंटमेंटसाठी आणि ती म्हणते की सर इथे इंटरव्ह्यू होणार आहे ना माझा. तेवढ्यातच ते म्हणतात की नाही इथे बिझनेस मीटिंग असं म्हणून त्यांना चक्कर येऊ लागते आणि ते तिथे पटकन पडतात तिच्या खांद्यावरती. तेवढ्यातच पत्रकार वगैरे सगळे काही जमा होऊन म्हणतात की मिस्टर रमाकांत राजेशिर्के, तर अच्छा ही अशी चालली आहे का तुमची बिझनेस मीटिंग. तेव्हा मग बाबांना या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागतो आणि बाबा तिथल्या तिथे खाली बसतात. आई ग असं ओरडत त्यांचं डोकं दुखायला लागतं प्रचंड. ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला काय होतं आहे, काय होतं आहे बाबा प्लीज थांबा. तेव्हा त्यांच्या त्या आवाजाने सगळे एक एक करून धावत रूममध्ये येतात. भाऊजी काय झालं असं विचारत मामा येतो. तेव्हा काका काय झालं आकाश विचारू लागतो. आई ग माझं डोकं दुखतं आहे, प्रचंड फाटतं आहे. आता बाबांच्या डोळ्यातही पटकन पाण्याच्या धारा वाहू लागतात. भाऊजी म्हणजेच मामा बाजूला येऊन भाऊजी काय झालं आहे ईश्वरी. तेव्हा मामी येते आणि विचारते की ईश्वरी अगं काय झालं त्यांना, असा त्रास काय व्हायला लागला त्यांना, नक्की काय प्रकार आहे हा. तेव्हा आता तर मगाशी ठीक होते, आता काय झालं असं मामी विचारते. ईश्वरी म्हणते की मामी काय नाही. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अगं असं कसं काय नाही, आता तू त्यांच्यासाठी इथे नाश्ता घेऊन आलेलीस, मग नक्की काय झालं, तू असं काय त्यांना विचारलंस की त्यांना अचानक इतका मोठा त्रास व्हायला लागला, काय झालं आहे सांग अचानक. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. तेव्हा मग वल्लरी विचारते की काय हो भाऊजी सांगा या मुलीने काय विचारलं तुम्हाला. असं म्हटल्यावर लगेचच बाबा ईश्वरीचीच बाजू घेऊन म्हणतात की नाही काहीच नाही विचारलं, काय ना माझी सकाळची एक गोळी असते, ती गोळी घेतली नाही ना की माझा असा डोकेदुखीचा त्रास सुरू होतो त्यामुळे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाबा शांत व्हा. तेव्हा मामा पटकन पाणी देतात. मामांना तो म्हणतो की नको पाणी नको. ईश्वरी म्हणते की बाबा असं करू नका प्लीज, हे पाणी पिऊन घ्या. मग ईश्वरी त्यांना पाणी प्यायला देते आणि ईश्वरी मनातून पूर्ण घाबरलेली असते की बाबांना या घटनेचा खूप मोठा धक्का बसला आहे. तेव्हा मामाला लगेचच अर्णव म्हणतो की हे बघ मामा एक काम कर, डॉक्टरला बोलाव आणि चेकअप करून घे. तेव्हा मामा लगेच चेकअप करायला म्हणजेच डॉक्टरला फोन करायला जाणार. तेवढ्यातच लगेच मामाला ते म्हणतात
बाबा की हे बघा काहीच गरज नाही आहे त्याची. तेव्हा तो म्हणतो की नको नको, तुमचा आपण चेकअप करून घेऊया, नक्की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. मग मामा डॉक्टरला फोन करण्यासाठी म्हणून बाजूला निघून जातो. वल्लरी म्हणते की काय नाही, नाटकी आहेत नुसती, बाकी काय, सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी हे सगळं केलेलं एक नाटक आहे, बाकी काही नाही, असं वल्लरी बोलते आणि अगदी टचक्या टोमण्यात तिथून निघून जाते आणि ईश्वरी बाबांना शांत करत असते आणि वल्लरी ही बाहेर निघून येते. त्यानंतर इथे वल्लरी विचार करत असते की ही ईश्वरी ना, हिच्यावर नक्कीच काहीतरी तिने केलेलं असणार आहे, मला माहिती आहे ना, नाहीतर अचानक त्या माणसाला त्रास काय व्हायला लागला. मला तरी वाटतंय ना की त्या ईश्वरीने रमाकांत भाऊजींना नक्कीच काहीतरी त्या प्रकरणाविषयी विचारलेलं असणार आहे आणि जर तिने विचारलं आहे ना, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात, त्या प्रकरणाविषयी विचारलं आहे, त्यामुळे तर ते असे करायला लागले आहेत. बहुतेक ही मुलगी ना आपल्या आईविरोधातले पुरावे मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, म्हणूनच मला वाटतं की हिच्यावर आता लक्ष ठेवलं पाहिजे. आता काहीतरी कर वल्लरी, काहीतरी कर, असं ती स्वतःला समजावत असते. त्यानंतर मग बाबांना गोळी देऊन झालेली असते, नाश्ता झालेला असतो. ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही जरा इथे आराम करा आणि हो, लवकरात लवकर तुम्हाला बरं व्हायचं बरं का, आणि जर काहीही लागलं तर तुम्ही मला सांगा, काळजी करू नका. आता वल्लरीचा इथे डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो की काहीतरी केलं पाहिजे, पण नक्की काय करता येईल. ही ईश्वरी हिचे आता म्हणजे हिच्या आईनेही हे सगळं तिला सांगितलं आहे, त्याचप्रमाणे रमाकांत भाऊजी पण हिला सगळं काही सांगून टाकणार. त्या दिवशी काय झालेलं आहे तर सगळा प्रकार तिला आता सांगून टाकणार. मग मला एक गोष्ट कळत नाही आहे की जर हा सगळा प्रकार कानावरती पडला तर मग नेमकं काय होणार आहे, कारण की कितीही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या त्यांच्यापासून लपण्यासारख्या नाहीत. त्यामुळे मला तरी असं वाटतं आहे की सगळं काही तिथल्या तिथे संपलं पाहिजे, पण नक्की काय करू मी. आता तरी माझ्याकडे एकच उपाय दिसतोय मला, त्या सगळ्या प्रकरणाच्या ओरिजिनल नेगेटिव्स. वल्लरी आता तुला काहीतरी करावं लागेलच, नाही तर तुझी काही खैर नाही, असं ती आता म्हणत असते आणि नंतर तिकडे ती जात असते. ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू असते की काही झालं तरीही बाबांना आता मला इतक्यात या सगळ्या प्रकरणाविषयी विचारायला नको, त्यांना त्याचा खूप त्रास होतो हे मला दिसून आलं आणि त्याचमुळे या त्रासामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण नाही, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी सध्या तरी बाबांना विचारायला नको, बाबा तुम्ही आराम करा, असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. तर राकेश आता गाडी चालवत असताना त्याला एक बँगलोरच्या त्याच्या आयटमचा कॉल आलेला असतो. मग बँगलोरवरून ती बोलत असते, ती म्हणते की कसा आहेस तू सर्वेश. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी एकदम मस्त आहे. तेव्हा तुला आठवण करतोय. ती म्हणते की हो मी पण तुला खूप मिस करते. बरं मला सांग, तू पुढच्या आठवड्यामध्ये बँगलोरला येणार आहेस ना मला भेटायला. तेव्हा तो म्हणतो की हो हो येतो, पुढच्या आठवड्यात नक्की येतो. तेव्हा मग ती म्हणते की बरं होईल, तसंही मी तुझी वाटच बघत आहे. पुढच्या आठवड्यात ना बँगलोरला मला ना काही शॉपिंग करायची आहे, ती शॉपिंग करायला जाऊया. तेव्हा राकेश विचारतो की कसली शॉपिंग गं नक्की, एवढी मोठी शॉपिंग कसली. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली काय ना, मला माझ्या घरासाठी पडदे कर्टन्स वगैरे सगळं काही बघायचे, बेडशीट्स म्हणून. तेव्हा तो म्हणतो की अरे चा, ही सगळी शॉपिंग आहे का, तू तर ना नुसती घरकोंबडीच आहे सारखं आपलं घरातलंच काहीतरी बघत असतेस. तेव्हा ती म्हणते की मग काय करणार, पण तू नसतोस ना तेव्हा मात्र खूप प्रॉब्लेम होतो. तेव्हा तो म्हणतो की बरं मी आता ड्राईव्ह करतोय, मी बोलतो तुझ्याशी नंतर, आपण भेटूया, असं म्हणून तो फोन ठेवतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष विचलित होतं आणि एक मुलगी अचानक त्याच्या गाडीच्या समोर येते आणि तेवढ्यातच तो पटकन ब्रेक दाबतो आणि त्या मुलीचे सगळे काही हातातले डॉक्युमेंट्स खाली पडतात. तेव्हा मग आता ती मुलगी वडबड करत करत ते डॉक्युमेंट्स सगळे उचलते आणि सगळे ते खराब झालेले असतात. त्याच वेळेला आता राकेश तिच्याकडे बघतच राहतो आणि मनातल्या मनातच म्हणतो की वा काय आहे माल, असं मनातच तो म्हणत तिथे बघतो. तेव्हा मग आय एम सॉरी, व्हेरी सॉरी, असं तो तिला माफी मागतो. तेव्हा मग ती म्हणते की सॉरी काय, तुमच्यामुळे माझं सगळं अटायर वगैरे खराब झालेलं आहे, सगळे माझे पेपर्स पण खराब झाले, माझी इंटरव्ह्यू आहे. तेव्हा मग आता ती अशी वैतागलेली असते. तेव्हा राकेश तिच्याकडे बघतो आणि तिच्या पायाला वगैरे जी काही धूळ लागलेली असते ती साफ करून देण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, म्हणजे हे मी तुम्हाला साफ करून देतो, सॉरी, असं तो तिला म्हणत असतो. त्यावेळेला मग ती म्हणायला लागते की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, राहू दे, आता माझं सगळे इंटरव्ह्यूचे डॉक्युमेंट्स पण खराब झाले आहेत. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला मी ड्रॉप करू का. ती म्हणायला लागते की शुअर. तेव्हा तो म्हणतो की हो नक्की, मी तुम्हाला ड्रॉप करतो, चला, असं म्हणून आता तो तिला ड्रॉप करण्यासाठी म्हणूनच गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो की मॅम या इथे बसा, मी तुम्हाला लगेच सोडतो, तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे. तेव्हा मात्र आता ती मुलगी खूपच खुश होते आणि गाडीत बसते. मनातल्या मनातच राकेश म्हणतो की वा राकेश, अरे मुला काय नशीब काढलेस तू,
खरं तर तू काहीतरी शोधात असतोस आणि त्यावेळेला सावज हे तुझ्या जाळ्यात अलगट सापडतं. अशा सुंदर मुली बरोबर समोरून तुझ्यापर्यंत चालत येतात. तुझं नशीब जोरावर आहे राकेश, चालू दे, रावस, असं म्हणून तो आता पटकन जाऊन गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो. राकेशला तर या सगळ्याची खूप मजा आलेली असते. तर वल्लरीने दुसरीकडे धुमाळला भेटायला बोलवलेलं आहे. धुमाळ हा तिथे गाडीत वाट बघत असताना वल्लरी तिथून येते आणि या बाहेर या धुमाळ असा आवाज त्याला देते. त्याच वेळेला धुमाळ म्हणतो की मॅडम काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघा धुमाळ, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं ना तरीही तुम्हाला मी कशासाठी बोलू शकते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम नक्की काय आठवण काढली तुम्ही. तेव्हा ती म्हणते की हे बघा धुमाळ, तुम्हाला काहीही माहिती आहे ना असं दाखवू नका. तुम्हाला सगळं काही माहिती आहे की तुम्हाला मी इथे नक्की कशासाठी बोलवलं आहे म्हणून, आणि त्याच एका गोष्टीसाठी मी तुम्हाला बोलवते. तुमची आठवण तेव्हाच येते मला, हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मग लगेचच धुमाळ म्हणतो की मॅडम काय. तेव्हा ती म्हणते की एक काम करा, मला ते रमाकांत राजशिर्के आणि सुप्रिया देसाई यांचे जे काही ओरिजिनल निगेटिव्स आहेत ना ते पाहिजे आहेत, ते मला लवकरात लवकर हवेत, समजलं. तेव्हा तो म्हणतो की मॅम ते मी तुम्हाला देऊ शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा ठीक आहे. मग आता ती तिच्या बॅगमधून पैशांचं बंडल काढते. तेव्हा तो काही शांत होत नाही. मग ती पुन्हा दुसरं बंडल काढते आणि नंतर मग तो ऐकत नसतो. मग तिसरं बंडल. तेव्हा मग तो ते नेगेटिव्स द्यायला तयार होतो आणि त्याच वेळेला वल्लरी ते नेगेटिव्स बघते आणि चेक करून घेते. त्याचनंतर आता मग ती म्हणते की गुड, हे सगळे माझ्या ताब्यात दिलेत ना त्याबद्दल. आणि मग ती सगळं काही स्वतःच्या ताब्यात घेते आणि नंतर मग ती वल्लरी म्हणते की ओके थँक्यू धुमाळ, आता तुमचं जे काही काम होतं ते संपलेलं आहे. आणि स्वतः ती लगेचच स्वतःच्या बॅगमधून एक रिव्हॉल्वर काढते आणि त्याच्यासमोर धरते आणि म्हणते की धुमाळ, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही या वल्लरीबरोबर गेम करू शकता? अजिबात नाही. एक काम करायचं, आता जे काही पैसे दिलेले ना ते सगळे पैसे मला तसेचे तसे रिटर्न करायचं, समजलं. असं म्हणून आता तो तिच्यावरती ओरडतो आणि मग आता वल्लरी ते पैसे घेते आणि म्हणते की माझ्याशी जास्त डबल गेम करण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलं. किती काही झालं तर ही वल्लरी नाव आहे माझं, वल्लरी. मी माझं काम आहे ना ते करूनच घेते. जर तुमचा जीव तुम्हाला प्यारी असेल ना तर गपचूप द्यायचं आणि तिथून निघून जायचं. वल्लरीला आता सगळे पैसे तो देतो आणि तिथून गपचूप धुमाळ निघून जातो. वल्लरी त्याला ओरडते, त्याबरोबर तो तिथून पळून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आता दरवाजा वाजवते की आहेत का कोणी देसाई घरात, असा आवाज देते. त्यावेळेला शुभंकरच समोर बसलेला असतो. तो म्हणतो की अगं ईश्वरी तू आलीस, ये बस. तेव्हा मग तो ओरडतो की नमेढमे काकू बघा तरी कोण आले आहेत. राजे शिर्केंच्या आदरणीय सुनबाई ईश्वरी राजे शिर्के आलेल्या दिसत आहेत. त्यावेळेला मग सगळेजण येतात आणि सुप्रिया आणि नमू विचारायला लागते की अगं इशू तू आलीस, ये असं म्हणून तिला तिथेच प्रश्न विचारायला लागतात. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की अगं तुमच्या दोघींचंही काय चाललेलं आहे. अगं मला इथे तुम्ही दरवाजात उभं करूनच प्रश्न विचारणार आहात का? मला काहीतरी बसायला सांगणार आहात की नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो अगं ये बसायला ये. मग ते लगेचच ती बसायला येते आणि त्याच वेळेला मग लगेचच यावर शुभंकर म्हणतो की काळजी करू नकोसा ईश्वरी, तुला काहीही प्रॉब्लेम असला तरीही या शुभंकरला येऊन सांगायचं, सब प्रॉब्लेम का हल है अपने पास. तेव्हा ईश्वरी म्हणते की शुभंकर तू ना म्हणजे अगदी ग्रेटच आहेस, तुझ्या ना या बड्या मारण्याचा स्वभाव ना अजिबात गेलेला नाही आहे, हो ना नमू. तेव्हा मग नम्मी म्हणते की हो तसंच आहे, त्याचा स्वभावच तसा आहे माहिती आहे ना तुला, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता आई म्हणते की बरं तुम्ही दोघंजणही गप्पा मारत बसा. तेव्हा शुभंकर म्हणतो की तुझ्यासाठी स्पेशल इंदोरी रबडी मी घेऊन येतो. आणि सुप्रिया ही स्वयंपाक करण्यासाठी म्हणून निघून जाते. नमू ही आता तिला म्हणत असते की ईश्वरी सगळं घरी ठीक आहे ना गं, म्हणजे आकाश ठीक आहेत ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आकाश ठीक आहेत. आकाश भाऊजींना काय झालं. ते म्हणते की म्हणजे त्यांनी घरी काहीच सांगितलं नाही आहे ना. ईश्वरी म्हणते की हो अगं पण काय झालं ते तरी सांग. नमू म्हणते की ताई अगं ईश्वरी एक प्रॉब्लेम झाला आहे. आकाश सरांवर पुन्हा एकदा अटॅक झाला होता त्या दिवशी. तेव्हा ती म्हणते की काय बोलतेस तू. तेव्हा ती म्हणते की हो एकदा अटॅक झाला, म्हणजे ज्या दिवशी सगळा घरामध्ये प्रोग्राम होता त्या दिवशीही अटॅक झाला, बारशाच्या दिवशीही हा अटॅक झाला होता. त्यानंतर आता काल ते मला सोडून येत होते त्या दिवशीही अटॅक झाला. आता सगळा प्रकार हा ईश्वरीला कळतो. ईश्वरी म्हणते की हे सगळं त्यांनी घरात काहीच सांगितलं नाही, आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट अजून त्यांनी पोचू दिली नाही आहे. ईश्वरी म्हणते की खरंच म्हणजे ते इतक्या प्रॉब्लेममध्ये आहेत.
तेव्हा नमू म्हणते की हो, घरात कुठलंही टेन्शन नको ना यायला, ऑलरेडी घरात वाद चालू आहेत हे त्यांना माहिती आहे म्हणून सांगितलं नसेल. ईश्वरी म्हणते की हे खूप चुकीचं आहे, पण हे कशाला आणि कोण करत असेल त्यांच्या बाबतीत, कोण त्यांच्या इतकं वाईटावरती टपलेलं असेल. तेव्हा मग नमू म्हणते की हो ना, तेच तर समजायला मार्ग नाही आहे की नक्की काय घडतंय असं. ते म्हणते की कालही मला सोडून आले, त्यानंतर त्यांचं लक्ष नव्हतं, परंतु मागून कोणीतरी त्यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढ्यातच त्यांनी बघितलं म्हणून नशीब, ते त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो माणूस तिथून पळून गेला होता. आता काय करायचं, त्यावेळेला ईश्वरीलाही आणि तिलाही टेन्शन येऊ लागलेलं असतं. तेवढ्यातच आता अर्णव हा त्याचं काम करत असतो. आजी आणि मामा येत असतात आणि मामा म्हणतो की आम्ही जरा जाऊन येतो. तेव्हा आजी म्हणते की हो, आम्ही जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. तेव्हा अर्णव म्हणतो की एनिथिंग सिरियस, काही प्रॉब्लेम आहे का आजी तुला. तेव्हा ती म्हणते की अरे प्रॉब्लेम असा काही नाही आहे रे, मी जस्ट एक रुटीन चेकअप करून येते. तेव्हा तो म्हणतो की मी पण येतो. मामा म्हणतो की अरे त्याची काहीच गरज नाही आहे, मी आहे ना तिच्यासोबत. आणि ना तिला असं काय वाटतं माहिती आहे का, की हल्ली तिची शुगर जास्त झाली आहे, वाढली आहे, त्यामुळे जरा चेक करून येतो, बाकी काही नाही. आजी निघून जाते. त्याबरोबर आकाश पण येतो. तो म्हणतो की दादा मी ऑफिसमध्ये चाललेलो आहे. तेव्हा तो म्हणतो की ओके जा. मग लगेच आकाश अर्णवच्या बाजूला येऊन बसून त्याला म्हणतो की दादा मला जरा तुझ्याशी एक गोष्ट बोलायची. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कसली गोष्ट, काय बोलायचं आहे. त्यावेळेला आकाश त्याला म्हणतो की दादा आता घरातही कोणी नाही आहे, आम्ही सगळे बाहेर आहोत, तू आणि रमाकांत काका दोघंजणच एकटेच आहात घरामध्ये, त्यामुळे प्लीज तू त्यांच्यासोबत वाद घालत राहू नकोस किंवा त्यांच्यावर चिडू नकोस. तेव्हा अर्णव म्हणतो की आणखी काही बोलायचं आहे तुला, हे तू मला काही सांगण्याची गरज नाही आहे, त्यामुळे तू येऊ शकतोस. तेव्हा आकाश म्हणतो की आणखी एक गोष्ट दादा प्लीज तू त्यांच्यावर चिडू नकोस, आफ्टर ऑल ते डॅड आहे तुझे, त्यामुळे तू प्लीज त्यांच्यावर रागवू नको. तेव्हा अर्णव म्हणतो की आता तू जातो आहेस की मी येऊ तुला सोडायला. तेव्हा आकाश म्हणतो की नाही जातो आहे मी, पण ते तेवढं लक्षात ठेव सांगितलेलं. आता आकाश असं बोलून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राकेश आणि ती मुलगी दोघंजणही गाडीतनं निघालेले असतात. राकेश तिला प्रश्न विचारत असतो की तुमचं नाव. तेव्हा ती म्हणते की मी तारा अग्निहोत्री. मग तो म्हणतो की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. ती म्हणते की माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे आई वडील आणि माझा छोटा भाऊ असतो. ॲक्च्युली माझा छोटा भाऊ शिक्षण घेतो आहे आणि तेच माझं मेन मोटिव्ह आहे की मला जॉब करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी मला या जॉबची अत्यंत गरज आहे आणि मला सात्विक फॅशनमध्ये सोडाल तुम्ही प्लीज. तेव्हा मग तो म्हणतो की ओ सात्विक फॅशन कोण नाही ओळखत, एकदम मोठी कंपनी आहे ती. त्याच वेळेला ती म्हणते की हो त्या कंपनीत जर माझ्या जॉबचं झालं ना तर खूप बरं होईल. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही कुठे राहता असं म्हणालात. तेव्हा ती म्हणते की मी तर काही म्हणालेच नाही की कुठे राहते म्हणून. तेव्हा तो म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली मला असं वाटलं की तुम्ही अंधेरीला राहता म्हणून. तेव्हा ती म्हणते की नाही अंधेरीला नाही, बँड्रा, मी बँड्राला राहते. तेव्हा मग तो म्हणतो की ओके ठीक आहे, बाकी सगळं तुमचं ओके आहे घरी. तेव्हा ती म्हणते की हो, पण मला या जॉबची अत्यंत गरज आहे माझ्या भावाच्या शिक्षणासाठी. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने दिलेली असतात. मग ती म्हणते की हे बघा आलं इथे सात्विक फॅशन आलं, इथेच गाडी थांबवा. आणि मग ती म्हणते की ॲक्च्युली माझा इंटरव्ह्यू आहे आतमध्ये, पण तुम्ही मला जे काही प्रश्न विचारलेत ना त्यावरून मला असं खरंच वाटलं की तुम्ही ना माझा इंटरव्ह्यूच घेतलात आणि आता आतमध्ये पुन्हा जाऊन ते सगळे प्रश्न विचारणार आहेत. तेव्हा तो म्हणतो की ओ इंटरव्ह्यू झाला आहे तुमचा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की मिस तारा तुमचा इंटरव्ह्यू डन झाला आहे सात्विक फॅशनमध्ये. तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय केलेला आहे ना तो जॉब, ती पोझिशन माझ्याच अंडर आहे, त्यामुळे ना तुम्ही एक काम करा, आतमध्ये जा, तुमचा राऊंड क्लिअर झालेला आहे, म्हणजे तुम्हाला हायर केलं आहे मी, यू आर हायर्ड मिस तारा. तुम्ही जा आणि फक्त HR बरोबर सॅलरी डिस्कशन करून घ्या. तेव्हा ती म्हणते की ओ माय गॉड, आय एम व्हेरी सॉरी सर, मी मगाशी तुमच्याशी जरा रूडली बोलले. तेव्हा तो म्हणतो की नो नॉट ॲट ऑल, जा. आणि मग तारा निघून जाते आणि तो मात्र खूप खुश होतो की चला फायनली आपल्याला हवी तशी मुलगी मिळणार आहे. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी आणि आई सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा नमू म्हणते की मला आणखी श्रीखंड हवं आहे. त्याच वेळेला मग श्रीखंडाचा चमचा खाली पडतो, त्यामुळे आता शुभंकर तो चमचा उचलायला जाणार असतो. तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष हे शुभंकरच्या हातावरती जातं आणि ईश्वरीच खाली वागते आणि त्याला म्हणते की शुभंकर हे सगळं तुला काय लागलेलं आहे, म्हणजे हाताला तुला ही कसली खून झाली आहे असं विचारल्याबरोबर आता शुभंकर जरासा घाबरतो, कारण काय बोलायचं हे त्याला त्यावेळेला काहीच कळत नाही. त्यानंतर इकडे आता घरी असताना बाबा स्वतःचा चहा बनवून घेत असतात. त्याच वेळेला चहाचा अगदी गरम गरम टोप त्यांच्या पायावरती उलथा होतो
आणि तो चहाचा टोप आई ग आई असं म्हणून ते ओरडतात आणि ते सगळा चहा त्यांच्या पायावरती सांडतो. ते आई आई ग असं ओरडल्याबरोबर अर्णवचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि तो घाबरतो. ईश्वरी म्हणते की आई हे सगळं आपल्याला करावंच लागेल. ईश्वरी म्हणते की आई तुला आणि अर्णव सरांच्या बाबांना नक्कीच भेटावं लागेल आणि तुम्ही जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा छडा लागू शकत नाही. तुम्ही एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे असं ईश्वरी सांगते. आता नेमकं पुढे काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.